द क्राईम सिटी न्यूज. बातमी अशी, चर्चा तर होणारच. सांगण्याचा व तात्पर्य असा आहे, एक उद्देश असा आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी शासनाने ATS प्रणाली लागू केलेली आहे, पूर्णतः ते योग्यता प्रमाणपत्र देण्यायोग्य व कार्यरत होत नाही, तोपर्यंत शासनाने असे धडक निर्णय घेऊन वाहनधारकांना विटीस धरण्याचं काम करू नये, एवढीच आमची एक विनंती आहे. नमस्कार, मी श्री चांदसाब मेहताबसाब मुजावर, एक समाजसेवक. आज सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 1 तारखेपासून अचानकपणे शासनाने एक तुगलकी कारभार, जे योग्यता प्रमाणपत्राची बंदी आणलेली आहे, त्याबाबत मी आज साहेबांना, प्रादेशिक परिवहन कार्यालय मुख्य अधिकारी गजानन नेरपगार साहेब यांना एक निवेदन सादर केले की आपण सोलापूर जिल्ह्यातील वाहनधारकांना वेटीस धरण्याऐवजी यातला एक मधला मार्ग काढून, आपली शासनाने दिलेली एक मुदत होती की ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला मुदत आहे म्हणून, ऑक्टोबरची मुदत तसंच जागेवर ठेवता यांनी 1 ऑगस्टला जे पाशिंग बंद केलेली आहे, तर ऑक्टोबरपर्यंत तरी आमचे काम चालू द्या. आज सोलापूर जिल्ह्यात व शहरात वाहनधारक जे रस्त्यावर धावत आहे, त्यांचा पासिंग फिटनेस जर संपला, योग्यता प्रमाणपत्र जर संपलं, तर त्यांना भविष्यात कुठलाही फायदा मिळणार नाही. परत ते कायद्याच्या चौकटीत त्यांना अडचणीत सामोरे जावं लागेल. त्यासाठी ह्यांना एक दिलासा मिळावा म्हणून या पद्धतीने मी एक निवेदन सादर केलेले आहे. आज साहेबांनी म्हटले की आम्ही ह्याचा पाठपुरावा करणार आहेत, एक 2-4 दिवसात का होईना तुमचा हे निर्णय लागेल, असं त्यांचा एक समाधानकारक आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. साधारण किती वाहनं पासिंगसाठी दररोज असतात इथं? साधारणतः सर्व वाहन म्हटले तरी 200 ते 250 वाहन दररोज इथं या ठिकाणी पाशिंगला येतात. पासिंग बंद होण्याचं कारण काय? पासिंग बंद होण्याचे कारण यांचं ATS म्हणून जे कार्यप्रणाली आणलेली आहे, त्याचं काम अजून 70% पूर्ण झालेले नाही. मात्र हे 100% झाला असं शासनाची एक दिशाभूल झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी हे योग्यता प्रमाणपत्र बंद केलेले आहेत. अशाच प्रकारचे ट्रॅक जे बनवलेले आहेत आधुनिक, तर राज्यभरात किती ठिकाणी आहेत? राज्यभरात टोटल 54 ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी 27 ठिकाणी सध्या बंद आहेत. 70 ठिकाणी. पासिंग ट्रॅकचे काम सुरू आहे.